Once again, students, welcome to my channel Rise Up Tutors. If you hadn't subscribed till now, please subscribe my channel and click on bell icon and set it on all to get new notifications. Students, let's start this video of 11th standard, and we have to learn today about 2.3 poem There Is Another Sky. Last video we learned 2.2 of 11th standard poem The Sower. स्टुडंट्स, अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ज्या काही नोटिफिकेशन्स असतात ते नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही तो व्हिडिओ माझे बघू शकता. मी आता 9चेही व्हिडिओ टाकलेले आहेत. जो सेकंड टर्मला आपल्याला सिलेबस आहे 9चे ते व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहेत. सो 9चेही इंग्लिश मिडियमचे जे काही आपला सिलेबस आहे इंग्लिशचा तो तुम्ही बघू शकता. आणि 10चाही व्हिडिओ आहे. असे मिळून 11, 12, 9, 10चे व्हिडिओ सध्या माझे तयार होत आहेत. तर तुम्ही ते पाहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन्स मिळतील. सो आपण आता सुरुवात करू. स्टुडंट्स, डोंट वेस्ट आवर टाईम. ऑन पेज 75 of 11th standard, given here poem 2.3 There Is Another Sky. Now see students, which is written here by Emily Dickinson. कोणी लिहिलेले आहे पोएम स्टुडंट्स? तर एमिली डिकेन्सन यांनी लिहिलेले आहे ही पोएम. आणि यामध्ये ते अमेरिकन पोएट आहेत ते 19th सेंचुरीच्या, हे आपल्याला इथे माहिती मिळून जात आहे. पण त्याच्या आधी आपण स्टुडंट्स आता सुरुवात करत आहोत पोएमची. सो लेट सी आईस ब्रेकर्स क्वेश्चन आन्सर्स विच इज गिवन ऑन पेज 75. सो व्हॉट्स क्वेश्चन गिवन देअर? टोटल हिअर 4 questions were there, each one having 2. So see, total 2 questions. Okay, so first one is what asked in icebreakers. Let's see on page 75. First question: life is an amalgam of happy and sad moments. Think of such moments in your life. Pair with your classmate and share both the aspects of life. Students, काय विचारलंय? amalgam means what? एकत्रितपणा. आपल्याकडे काही हॅपी मोमेंट्स असतात, काही सॅड मोमेंट्स असतात. मोमेंट म्हणजे काही क्षण. आपल्या लाईफमध्ये बरेचसे अशा क्षणांचं एकत्रीकरण झालेलं आहे. काही दुःखी क्षण आहेत, काही सुखी क्षण आहेत. तर त्या मोमेंटबद्दल आपल्या लाईफच्या मध्ये आलेल्या क्षणाबद्दल आपण काय करायचं आहे आपल्या क्लासमेटबरोबर, म्हणजे पेअर बरोबर. क्लासमेट आपला पेअर असतो, तर त्या पेअरबरोबर आपण शेअर करायचे ते जे काही ॲस्पेक्ट्स आहेत लाईफचे. ते मग ते हॅप्पी काही मोमेंट्स असतील किंवा सॅड मोमेंट्स असतील. तर स्टुडंट्स, आपल्याला आईस ब्रेकर क्वेश्चन आन्सर्समध्ये एक एक तिथे हॅपी मोमेंट्स कसा काय असतो आणि सॅड मोमेंट्स काय असतं हे दिलेलं आहे. आन्सरमध्ये आपल्याला 2 आणि 3 फिलअप करायचं आहे. तर आपल्या पद्धतीने इथे आपल्याला पर्सनल एक्सपिरियन्स टाईप म्हणा, आपण आपले एक्सपिरियन्स आपण इथे घेऊ शकतो. तर हॅपी मोमेंटमध्ये फर्स्ट वन गिवन स्टुडंट्स, लेट्स सी नाव ऑन पेज 75 व्हॉट्स गिवन हिअर. विनिंग द फर्स्ट प्राईज इन अ कॉम्पिटिशन, दिस इज हॅपी मोमेंट, राईट ना. आता बघा, कोणालाही प्राईज भेटलं, जिंकलं ते कॉम्पिटिशनमध्ये, तर अर्थातच तो क्षण काही दुःखी नसतो. तो क्षण कसा असतो? आनंदाचा क्षण असतो. तर हा एक त्यामध्ये ॲस्पेक्ट्स आपल्याला घेता येईल हॅपी मोमेंटमध्ये. आणि त्यांनी सॅड मोमेंटमध्ये पण दिलेलं आहे बघा, की लुझिंग युअर मोबाईल, बायसायकल ऑर वॉलेट. जेव्हा आपलं एखादं मोबाईल हरवला जातो किंवा सायकल हरवली जाते किंवा वॉलेट हरवलं जातं, तर तो क्षण आपल्याकरता काही सुखी नसतो, तो दुःखी क्षण असतो, राईट. तर आता आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, तर 2 अजून असे काही हॅप्पी क्षण आणि म्हणजे आनंदी क्षण आणि दुःखी क्षण, दुःखदायक क्षण आपल्याला त्यामध्ये लिहायचे आहेत. आता तुमच्या पद्धतीने मुलांना तुम्ही काही लिहू शकता. तर मी यामध्ये सांगते माझ्या पद्धतीने जे आपल्याला हॅपी मोमेंट्समध्ये लिहिता येईल. सपोज अरेंजिंग द टूर. आपण समजा एखादी टूर अरेंज केली, फॅमिली टूर असेल किंवा अलॉंग विथ आवर रिलेटिव्ज ते टूर असेल, तर तो आपल्याकरता काय असतो? हॅप्पी मोमेंट होऊन जातो. ओके. आणि तिसरा आपण घेऊ शकतो की बड्डे सेलिब्रेशन असेल, बड्डे पार्टी सेलिब्रेशन, एनीवन्स अबाउट अस ऑर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन, असं कोणताही आपण हॅपी मोमेंटमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे या पद्धतीने ॲन्सर्स घेऊ शकता. किंवा एखादी लाँग टूर अरेंज केली असेल पिकनिक म्हणून, ती घेऊ शकता. ओके.
आता बघा मुलांना, सॅड मोमेंट आपल्याला लिहायचं असेल तर एक एक्झाम्पल दिलं मग अशी बोललं, अजून आपण यामध्ये काय करू शकतो, तर एखादं समजा समवन डेड इन आवर फॅमिली, दॅट इज काय आहे, सॅड मोमेंट. एखादं समजा आपल्या घरामध्ये कोणी वारलं तर तो काय असतो, तर दुःखाचा क्षण असतो. पुन्हा अजून काय लिहितात मुलांना, की आपल्याला समजा मार्क्स वगैरे कमी पडले एक्झाममध्ये, तर तो पण सॅड मोमेंटच आहे, राईट ना. गॉट लेस मार्क्स इन आवर एक्झाम, दिस इज सॅड मोमेंट, राईट. किंवा एखादं तुमचं आवडीचं फेवरेट व्यक्ती कोणी असेल फॅमिलीमध्ये आणि तो एक्सपायर झाला समजा, किंवा ॲक्सिडेंटमध्ये मेला म्हणा, तर असा काय आहे की हा दुःखदायक क्षण आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे व्ह्यूजनुसार तुम्ही यामध्ये ॲस्पेक्ट जे आहेत लाईफचे, हॅप्पी आणि सॅड, ते लिहू शकता. सेकंड क्वेश्चन काय दिला आहे बघा स्टुडंट्स, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फाइंड प्रोव्हर्ब्स, idioms or phrases of similar meaning to the one given and fill them in the stars given below. ओके स्टुडंट्स, आता तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला इथे जे काही एक दिलेलं आहे प्रोव्हर्ब किंवा आयडियम दिलेले आहे, तर त्याला सिमिलर मिनिंगनुसार तुम्हाला इतर जे 3 भरायचे आहेत आयडियम्स, प्रोव्हर्ब, फ्रेज, काही यामधलं वाक्यप्रचार, म्हणी, ओके, एखादा छान विचार, तर ते तुम्हाला पुढे त्या एका दिलेल्या म्हणीवरतीच रिलेटेड सिमिलर मिनिंगचा असं 3 तुम्हाला लिहायचे आहेत. तर 1 काय दिलेलं आहे, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. ओके, एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लायनिंग असा. तर ह्याला पूरक सिमिलर मिनिंग, एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लायनिंग. ओके, तर म्हणजे काय, तर इट्स डेफिनेटली ट्रू, राईट. एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लायनिंग म्हणजे काय आहे, युनिव्हर्सल जे काही ट्रूथ आहे ते तुम्हाला यातून दिसून येतं, बरोबर. आता त्याला रिलेटेड सेम वर वी हॅव टू राईट हिअर इन द स्टार्स. आता ह्यामध्ये आपण म्हणू शकतो की एखादं घेऊ शकतो आपण, कोणता, तर ओनली इन डार्कनेस कॅन यू सी द स्टार्स. डार्कनेसमध्ये काय रोज स्टार दिसतात का, दिस इज रिअलिटी, ट्रूथ, रिलेटेड ऑन सेम प्रोव्हर्ब, फर्स्ट वन गिवन देअर. देन थर्ड हिअर what we have to write, there is light at the end of the tunnel stars, at the end of the tunnel stars. ओके, हा एक रिलेटेड होऊ शकतो. आणि नेक्स्ट वन, होपिंग अगेन्स्ट होप. होपिंग अगेन्स्ट होप, दॅट्स मीन्स गिवन similarity for each, means cloud were also giving that similar to hope, that shows something hope. And here one, through silver lining also we can see hope in our life. So that's last one item also related to it, hoping against hope. Now see next question given here, second, that's having 2 questions. See first one, when we look at the sky we find several objects. आपण जेव्हा सूर्याकडे बघतो तेव्हा आपण बरेच ऑब्जेक्ट्स आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. दे स्टँड फॉर समथिंग ऑर द अदर, काहीतरी म्हणजे दे स्टँड फॉर समथिंग ऑर द अदर. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय फाइंडिंग द सिग्निफिकन्स ऑफ द गिवन ऑब्जेक्ट. ते कशा एकमेकावर अवलंबून असतात असं सांगितलेलं आहे, जे स्टार्स आहे ते. आता आपल्याला टेबल खाली दिलेलं आहे, त्याचं प्रत्येक ऑब्जेक्ट काय दिलेलं आहे खाली, तर त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, महत्त्व काय आहे. वन एक्झाम्पल इज गिवन टू यू, आपल्याकडे एक एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे आणि त्याचं मग नंतर आपल्याला सिग्निफिकन्स प्रत्येक ऑब्जेक्टचं तुम्हाला फिलअप करायचं आहे. तर ह्यामध्ये केलेस्टर बॉडीज दिलेत आणि त्याचं असोसिएशन, संबंध काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे हे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल केलेस्टर बॉडीजमध्ये द सन दिले, सनचं असोसिएशन काय आहे किंवा सिग्निफिकन्स काय आहे, तर सन हा पॉवरफुल असतो, म्हणजे पॉवर देतो, राईट. सनमुळे पॉवर मिळते, हीट मिळते, एनर्जी, कमिटमेंट एक्सेट्रा गिवन इन देअर. आता मूनमुळे आपल्याला काही काही मिळतं ते आपल्याला लिहायचं आहे, सिग्निफिकन्स काय आहे, महत्त्वाचं काय आहे. मून दॅट्स एक्लिप्स, ओके, एक्लिप्स ब्राईटनेस सांगू शकतो. देन मून दॅट्स द क्रिशंट शेप, राईट, क्रिशंट, समटाइम्स इट लुक लाईक क्रिशंट, CRESCENT, चंद्रकोर आपण म्हणतो ना, कोर तयार होते.
देन मूनचे अजून काय सांगता येईल सिग्निफिकन्स, तर अतिशय ब्युटिफुल आहे, म्हणजे ब्युटी आहे त्याच्यामध्ये, मूनमध्ये ब्युटिफुल म्हणता येणार नाही, सॉरी, ब्युटी दिसून येते आपल्याला त्यामध्ये. सो अशा पद्धतीने आपण सिग्निफिकन्स यामध्ये घेऊ शकतो. नेक्स्ट ऑब्जेक्ट आपल्या इथे दिलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये, द रेनबो. रेनबोचे आपण सिग्निफिकन्स काय देऊ शकतो, तर 7 कलर्स, राईट. आणि रेनबोचा शेप कसा असतो, आर्क टाईप असतो, म्हणून आर्क पण लिहू शकतो. आणि रेनबो हे रेन येतो त्यावेळेस, पावसाचं चिन्ह असतं, पाऊस बरोबर, तेव्हा दिसतो पाऊस पडून गेला रेनबो आकाशात, तर ते एक्सेट्रा. तर अशा पद्धतीने आपण हे घेऊ शकतो. देन द स्टार्स हे ऑब्जेक्ट आहे, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे. स्टार हे त्याचं आपण देऊ शकतो, ट्विंकल करतात, ट्विंकलिंग प्रोसेसर सारखी चालू असते, ट्विंकलिंग, हे काय आहे सिग्निफिकन्स आहे त्या ऑब्जेक्टचं. नंतर आपण काय घेऊ शकतो की ते चमकतं सुद्धा, स्टार्स ग्लिटरिंग करतं, ग्लिटरिंग, राईट. नंतर स्टारला आपण असंही म्हणू शकतो की शायनिंग फार येते त्याच्यापासून, शायनिंग रेटिंग्स एक्सेट्रा. अशा पद्धतीने आपण स्टारचं सिग्निफिकन्स सांगू शकतो. देन फॉर सेलिब्रेशन ऑल्सो युजिंग स्टार्स, सेलिब्रिटीला कशाला स्टार्स वापरले जातात, डेकोरेटिंग सम थिंग्स अबाउट इट, सम थिंग्स, THINGS, आय थिंक म्हणजे डेकोरेट करायला सुद्धा स्टारचा वापर केला जातो, तेही आपण बोलू शकतो. आता त्यामध्ये सेकंड क्वेश्चन मुलांना काय दिलं बघा, कलर्स मेन्शन इन द हेक्सागॉन गिवन बिलो. 6 याचा असतो तो हेक्सागॉन, बरोबर. तर हेक्सागॉनमध्ये दिलेलं आहे की आर असोसिएटेड विथ समथिंग फॉर द अदर, कलर दिलेले आहेत मध्ये, आणि ते प्रत्येक गोष्टीची कलर्स हे काय केलेले आहेत, असोसिएटेड आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फिल द ब्लँक्स, आणि अशा पद्धतीने फिलअप करायचं आहे. व्हाईट कलर दिलेला आहे बघा, तो कशाशी रिलेटेड आहे हे आन्सर तिथं दिलेलं आहे, पीस, शांततेचं प्रतीक मानलं जातं पांढरा कलर हा, म्हणून व्हाईट हा पीस बरोबर दिलेला आहे. तसं आपण आता नेक्स्ट बघू. ब्लॅक कलरला आपण काय आन्सर देऊ शकतो की डार्कनेस असेल, किंवा आपण म्हणू शकतो ब्लॅक कलर हेअर, ब्लॅकबोर्ड, अशा पद्धतीने आपल्याला ब्लॅकबद्दल सिग्निफिकन्स किंवा काय माहिती आहे, समथिंग ऑर अदर, दॅट्स वी हॅव टू टेल हिअर. देन रेड आपण वी हॅव टू से दॅट इट्स व्हायलंट कलर, राईट, नॉट पीसफुल. वॉरियर कलर, वॉर इथं होते आपल्याला, म्हणजे रक्ताचं हे होतं ना, रणांगणावर सगळीकडे रक्त पसरलेलं असतं, तर ते वॉरियर रेड कलर मानला जातो, तर ते म्हणू. किंवा ब्लडचा कलर असून ब्लड म्हणू शकतो, किंवा रोज पण असं रेड कलरचे ते म्हणू शकतो, किंवा सिग्नलला रेड हे असते, साईन असते, तर ते मध्ये आपण घेऊ शकतो. नेक्स्ट वन आहे येल्लो. अगेन आपण येल्लोला सुद्धा सिग्नलसाठीचं सिग्निफिकन्स सांगू शकतो, किंवा मग येल्लो कलरचं लेमन असतो, पिकल्यानंतर तो लेमन येल्लो कलरचा होतो. नंतर येल्लो कलरमध्ये आपण सनफ्लॉवर म्हणतो. अशा पद्धतीने बरेचसे येल्लो कलरमध्ये सुद्धा आपल्याला एक्झाम्पल्स देता येतील, ते तुम्ही देऊ शकता. देन पिंक कलर कशाचा आहे, तुलिप फ्लावर, विच इज इन पिंक कलर, तुलिप फ्लावर. देन अजून पिंक कलरचं पेरिविंकल असते, सदाफुली. अजून पिंक कलरचं रोज फ्लावर पण असतो. देन पिंक कलर अदर थिंग्स यू हॅव टू टेक ॲज पर युअर आयडियाज, ओके. देन स्टुडंट्स ब्ल्यू कलर विच इज शो नाव फॉर ओशियनचा कसा कलर असतो बाळांनो, ओशियन असेल, सी असेल, तर हा स्काय कलर असतो, ब्ल्यू कलर असतो, सॉरी. आणि स्काय हा सुद्धा काय आहे, ब्ल्यू कलरच येतो स्कायचा सुद्धा, म्हणून स्काय इथं सिग्निफिकन्स देत आहे ब्ल्यू कलरला. देन अनदर वन, many other significance, okay, you have to take. Thank you students for watching me icebreakers of There Is Another Sky. Next video I am giving to you explanation of same poem, There Is Another Sky. So let's start by me quick, and then you don't forget to see it. Thank you.